विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आपलं परत मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला थंबनेल वरून लक्षात आलं असेल की आज आपण या लेक्चर मध्ये इडियम्स अँड फ्रेजेस बघणार आहे. आता ह्या इडियम्स अँड फ्रेजेस जर बघितलं तर सगळे जण सांगत असतात की सर ते SP बक्षीच्या पुस्तकामधून इडियम्स अँड फ्रेजेस किंवा व्होकॅब्युलरी त्या पुस्तकामधून जास्तीत जास्त विचारल्या जाते. ते सगळे जण सांगत असतात, पण इथं जे आहे समजा तो पुस्तकच आपण इथे घेऊन आलेलो आहे. या PPT मध्ये असेल किंवा या व्हिडिओ मध्ये असेल, सगळं व्होकॅब्युलरी आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामधला आपण पहिला इथे टॉपिक चालू करत आहे इडियम्स अँड फ्रेजेस. आता हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या युट्यूबच्या व्ह्यूअरसाठी आणि ऍप मधल्या व्ह्यूअरसाठी दोघांसाठी उपलब्ध असणार आहे. तर समजून घ्या, कारण की इथं जर चेक जर केलं तर या पुस्तकातून या बुक्स मधून मॅक्झिमम तुम्हाला तिथे क्वेश्चन येताना दिसतात किंवा मॅक्झिमम तिथे व्होकॅब्युलरी तिथे जसंच्या तसं ठीक आहे आलेले आहेत आणि येणार पण आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. इडियम्स अँड फ्रेजेस आपण काय करत आहे, चित्राच्या स्वरूपामध्ये एक कथेच्या स्वरूपामध्ये कहाणीच्या स्वरूपामध्ये यांना कसं लक्षात ठेवता येईल हे बघण्याचा प्रयत्न करत आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. SP बक्षी सरांच्या पुस्तकामधून ह्या सगळ्या इडियम घेतलेल्या आहेत. आता चेक करून घेऊ आपण काय म्हणतो तो. पहिली इडियम चेक करा रे. बघा, ऍट वन्स विट्स एंड. आता चेक करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला एक इडियम मध्ये वन्स हा वर्ड दिसतो, बरोबर आहे. वन्स म्हणजे काय, कोणीतरी, एनीवन आपण म्हणू शकतो. कोणीतरी तिथं कोणाचं तरी तिथं नाव येऊ शकते. बघा, ऍट वन्स विट्स एंड म्हणजे काय. आता विट्स म्हणजे काय आपण म्हणू शकतो बुद्ध्यांक. एखाद्याचं बुद्ध्यांकाचं एंड झालेलं असेल याचा अर्थ काय झालेला आहे, तो कन्फ्युज झालेला आहे, गोंधळात गेलेला आहे. मग लक्षात ठेवायचं ऍट वन्स विट्स एंड म्हणजे काय, आपण म्हणू शकतो परप्लेक्स किंवा काय म्हणू शकतो आपण कन्फ्युज होणे. आता या कार्यकर्त्याला इथं कळत नाही की कोणत्या मार्गाने मी गेलो पाहिजे, बरोबर आहे. आपण म्हणू शकतो ऍट हिज विट्स काय झालेला आहे, एंड झालेला आहे. मग इथं मी तुम्हाला सांगेल की वन्स जो हा वर्ड आहे याच्याऐवजी आपण म्हणू शकतो हिज येऊ शकते, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं हर येऊ शकते. म्हणजे तो सेंटेन्स मध्ये जसं वापरला गेलेला आहे तसं तिथं वन्सच्या ऐवजी कुठला तरी इथं पॉझिटिव्ह केस येऊ शकतो. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्या पहिल्याच इडियम मध्ये तुम्हाला सांगून देतो मी. त्याच्यानंतर जर बघितलं यालाच आपण म्हणू शकतो एक सिमिलर इडियम आहे तर ऍट सी. ऍट सी म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आपल्याला, कन्फ्युज होणे, परप्लेक्स होणे. म्हणजेच काय रे, गोंधळलेला. एकदम आपण असं म्हणू शकतो की कुठलाच जर निर्णय तिथे घेता येत नसेल तर त्याला लक्षात ठेवायचं आपल्याला ऍट वन्स विट्स एंड. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे तर फोटोच्या सहाय्याने किंवा इमेजच्या सहाय्याने आपण काय करूया, या सगळ्या इडियम इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू. काही ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी पण सांगणार आहे की ते कसं लक्षात ठेवायचं आहे. कारण की जेव्हा आपल्या डोळ्याला एक सवय लागलेली आहे की जास्तीत जास्त चित्राच्या स्वरूपामध्ये जी गोष्ट आपण पाहतो ठीक आहे ते कधीच आपण विसरत नाही. म्हणून आपण काय करत आहे की सगळ्या इडियम जे आहे समजा चित्राच्या स्वरूपामध्ये इथं बघण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, ऍट वन्स फिंगर टिप्स. आता लक्षात ठेवायचं ऍट वन्स फिंगर टिप म्हणजे काय की कम्प्लीट नॉलेज. आता कसं लक्षात ठेवणार आपण याला की ऍट वन्स फिंगर टिप म्हणजे काय की जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्राचा खूप नॉलेज असतो, म्हणजे चांगलं त्याला भरभरून काय म्हणू शकतो आपण नॉलेज असेल, तर तो म्हणतो ना की मी हे काम जे असं चुटकीमध्ये करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे याचं काय की माझ्या हे बाय हात का केलंय आहे की नाही, किंवा असं म्हणतो तो की माझं हे बोटावरचं खेळ आहे, मी हे बोटावर नाचवतो लोकांना. याचा अर्थ काय की तो त्या क्षेत्रामध्ये माहिर आहे, तो त्या क्षेत्राचं त्याला काय पूर्णपणे काय नॉलेज आहे. मग लक्षात ठेवायचं ऍट वन्स फिंगर टिप. लक्षात ठेवायचं की ताई म्हणत आहे की माझे हे काय आहे की नाही, माझ्या बोटावरचं खेळ आहे. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवणार आपण की ताईला सगळं काही नॉलेज आहे, पूर्णपणे काय तिचं ज्ञान आहे. म्हणजे काय आहे आपली इडियम, ऍट वन्स फिंगर टिप म्हणजे कम्प्लीट नॉलेज, म्हणजेच काय म्हणू शकतो पूर्ण ज्ञान. आता हे तर इडियम आपण बघतच आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की बा ही PDF सर ही PPT आम्हाला पाहिजे होती, तर हे आपण नायक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देत आहे. हे तुम्हाला तिकडे भेटून जाणार. तुम्ही ते स्क्रीनशॉट वगैरे मारण्याची काही गरज पडणार नाहीये. तर ते सगळे काही नोट्स वगैरे मी तिथं टाकून देईल टेलिग्रामवर. ठीक आहे, चला. ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट. ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट. बघा, ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट म्हणजेच काय होतं की विदाउट डिले किंवा इमिजिएटली, बरोबर आहे. मग एखादा आपल्याला कार्य करायचं आहे, एखादा काम करायचं आहे, तर आपण जर कुठलाच वेळ वाया न घालता त्याला जर आपण सुरुवात जर करत असेल तर त्याला म्हटलं जाते ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट. म्हणजे आपण म्हणू शकतो विलंब न करता. आता समजून घ्या, चित्राच्या स्वरूपामध्ये समजून घेऊया आपण
की जेव्हा आपल्याला माहिती आहे लहानपणामध्ये पण आपण शिकलेलो आहे ससा आणि कासवाची तिथे शर्यत लागते, पण त्याच्यामध्ये जर बघितलं ससा जरी काय रे जोरात धावतो पण कासव तिथं काय करत असतो विदाऊट डिले, म्हणजे तिथं आपण म्हणू शकतो वेळ वाया न घालता तो सतत तिथं चालत राहतो. म्हणजे लक्षात ठेवणार आपण विदाऊट डिले अर्थातच काय असेल तो ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट. ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट असा मुवमेंट असतो की तिथं काय वेळ न वाया घालता. बरोबर आहे. चला समोरची इडियम चेक करून घ्या बेटा. ऑल इन ऑल. आता मला सांगा ऑल इन ऑल म्हणजे काय, की आपण सर्वे सर्वा म्हणतो ना, सर्वे सर्वा आहे की नाही, सर्वे सर्वा तू माझा हे आहे, येते तुमच्या लक्षात सर्वे सर्वा तुम्हीच माझे जे काही आहे ते आहे. मग इथे समजून घ्या ऑल इन ऑल म्हणजे काय मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे आता तुमच्या लाईफ मध्ये जे कोणी असेल तुम्ही त्यांना ते प्राधान्य देणार आहे की माझं सर्व सर्वात तुम्ही आहे बा, ऑल इन ऑल. पण इथे एक गोष्ट लक्षात येते की चित्रामध्ये आपल्याला असं लक्षात येते की आई वडिलांसाठी ठीक आहे पॅरेंट्ससाठी त्यांचे जे सण आहे की नाही ते काय असेल, मी काय म्हणू शकतो त्यांच्यासाठी काय असेल रे ते ऑल इन ऑल असेल. इथं समजून घेऊ सर्वात महत्वाचे आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो मोस्ट इम्पॉर्टंट आपण त्याला म्हणू शकतो. पॉइंट क्लिअर का. चला त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करत आहे की हे इडियम आणि फ्रेजेस तर घेतच आहे, पण हे एक्झाम मध्ये कसं विचारल्या जाते या व्हिडिओच्या एंड मध्ये मी तुम्हाला ते सगळं डिटेल मध्ये सांगणार आहे. कृपया तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये इडियम कसे विचारल्या जातात, त्याचं समजा तो सोल्युशन काय असेल किंवा कसं ते इडियम लिंक करायचं ते सगळं मी ऍट द एंड तुम्हाला सांगणार आहे. चेक करून घ्या. ऍट क्लोज क्वार्टर्स. आता जेव्हा ऍट क्लोज क्वार्टर्स म्हणतो आपण तर याचा मिनिंग काय होतं सर. बघा आपल्याला माहित आहे आपला मित्र आपल्यासाठी चांगला आहे, पण जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाऊन एक्झामिनेशन करता किंवा परीक्षण करता तर आपल्याला असं लक्षात येते की ही गोष्ट काही कामाची नाही आहे. म्हणजेच काय म्हणायचंय मला की आपल्याला त्याच्या नंतर लक्षात येते, कधी लक्षात येते की जेव्हा आपण त्याचं क्लोज एक्झामिनेशन करतो, जवळ जाऊन काय करतो रे एक्झामिनेशन करतो, तेव्हाच लक्षात येते आपल्याला की तो कसा आहे. तर तो कसा आहे तो सेल्फिश आहे असं लक्षात येतो. बरोबर. म्हणजे ऍट क्लोज क्वार्टरचा अर्थ होतो क्लोज एक्झामिनेशन किंवा सेल्फिश आपण त्याला म्हणू शकतो. त्याला आपण मराठीमध्ये जर चेक जर केलं तर स्वार्थी पण म्हणतो. बरोबर आहे. आता हा कार्यकर्ता दिसत आहे बरोबर आहे, तर केक तर दोघांनी आणलं होतं बरोबर आहे की, पण भाऊनं थोडंसं देऊन टाकलं भाऊला आहे का. त्याच्यानंतर हा इथं जर बघितलं तर केक तिथं लपवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे समजून घ्या की जेव्हा हा फक्त काय घटघट दोस्ती आणि ते ढ ढ पाणी आहे की नाही अशी म्हण आहे की विदर्भातली की घटघट दोस्ती आहे बा आणि त्याच्यामध्ये ढ ढ पाणी आहे. इथं समजून घ्या की इथं जर चेक जर केलं तर आपल्याला लक्षात येते ऍट क्लोज क्वार्टर्स म्हणजे काय क्लोज एक्झामिनेशन. ठीक आहे. चला समोरची इडियम आपल्या मित्रासाठी हे वापरायची. बरोबर आहे. जसं मित्र आहे तशी इडियम तिथं वापर करायची. ठीक आहे. त्याच्यानंतरची इडियम चेक करून घ्या. हा आता ही इडियम अतिशय महत्वाची आहे. ह्या इडियमला स्टार करून ठेवणार आपण. बघा काय दिलेलं आहे आपल्याला ऍपल पाय ऑर्डर. काय दिलेलं आहे बेटा ऍपल पाय ऑर्डर. आता ऍपल पाय ऑर्डर म्हणजेच काय समजून घ्या. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की मुलींची रूम ही कशी असते, जर आपण मुलींची रूम बघितली तर ही कशी असते एकदम नीटनेटकी असते. म्हणजे सगळ्या वस्तू तिथं प्रॉपर ठेवलेल्या असतात. बरोबर आहे काय. पण त्याच्या उलट जर आपण मुलांची रूम जर बघितली तर एकदम बेकार अवस्थेमध्ये असते ती. म्हणजे कुठंतरी उशी पडलेली असेल, कुठंतरी कपडे असं खाली पडलेले असतात, तिथंच बेडवर पुस्तक असेल, तिथंच आपली तंबाखूची पुडी. याचा अर्थ समजून घ्या की ऍपल पाय ऑर्डर म्हणजे काय इनपरफेक्ट ऑर्डर म्हणजे गुड कंडिशन म्हणू शकतो, म्हणजे व्यवस्थित नीटनेटकं. बरोबर आहे. आणि याच्या अपोजिट एक इडियम आहे ऍट 7 and 6 त्याला आपण नंतर बघणार आहे. पण लक्षात ठेवणार आपण ऍपल पाय ऑर्डर म्हणजे इनपरफेक्ट ऑर्डर म्हणजे व्यवस्थित जर ठेवलेल्या वस्तू असेल किंवा एखादी वस्तू आहे ती चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर त्याला म्हटलं जाते ऍपल पाय ऑर्डर. म्हणजे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित असं बेड वगैरे आहे, पिलो वगैरे व्यवस्थित ठेवलेला आहे. इथे तुम्हाला काहीतरी गुच्छ वगैरे हे दिसत आहे. ठीक आहे. व्यवस्थित आहे सगळं, तर त्याला आपण म्हणणार इन परफेक्ट ऑर्डर किंवा परिपूर्ण क्रमाने किंवा व्यवस्थितरित्या तिथे काय असेल ठेवलेलं असेल तर त्यालाच काय म्हटलं जाते ऍपल पाय ऑर्डर. आता ही इडियम जर बघितलं तर ही इडियम खूपदा विचारलेली आयोगाने, तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण काय करत आहे ए वाले जे सगळे इडियम आहे ते सगळे इथं चेक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर बी वाले चालू होणार, त्याच्यानंतर सी वाले चालू होणार. आपण 1 by 1 म्हणजे जसं SP बक्षी सरांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे
तसंच आपण तिथं काय करत आहे, चेक करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे 1 बाय 1 एकही पण इडियम तिथं न सोडता आपण ते सगळं काय म्हणूया, सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा, अबोव बोर्ड. आता मला सांगा अबोव बोर्ड म्हणजे काय? अबोव म्हणजे वर होतो, बरोबर आहे. आता हा बोर्ड तुम्हाला दिसतो, या बोर्डच्या वर एखाद्याचा जर आपण फोटो तिथे ठेवला असेल, लावलं असेल, बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, अबोव बोर्ड आहे. पण या बोर्डच्या वरती किंवा आपल्या शाळेमध्ये असायचं आपलं तो व्हाईट बोर्ड, सॉरी ब्लॅक बोर्ड असायचं, त्याच्यावरती गांधीजी, त्याच्यानंतर जर बघितलं आंबेडकरजी, त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो सरदार वल्लभभाई पटेल, असे व्यक्तींचे काय असायचं तिथं फोटो असायचे. मग मला सांगा आपल्या आजोबाचा कधी फोटो तिथं लागलेला होता का? नाही. कारण की आपले आजोबा ऑनेस्ट नव्हतेच, प्रामाणिक होते का? नाही. आपण जर साधा क्रिकेट जर खेळत होतो तिथं गावामध्ये, तर कोणाचं जर घरासमोर चेंडू आला तर आजोबा वापस देत नव्हते आपले, एवढे काय होते म्हणू शकतो आपण, ते सोडून द्या त्यांना. पण इथं समजून घ्या, अबोव बोर्डचा अर्थ काय होतो, ऑनेस्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन. म्हणजे असा पर्सन लक्षात ठेवायचा की ज्याला आपण बोर्डच्या वरती ठेवत आहे, बोर्डच्या वरती त्याचा फोटो लावत आहे, तो काय असेल माझ्यासाठी, अबोव बोर्ड असेल. तो जर अबोव बोर्ड असेल बेटा, तर लक्षात ठेवणार की तो व्यक्ती, तो माझ्यासाठी काय असेल रे, ऑनेस्ट असेल, किंवा काय असेल, तो स्ट्रेट फॉरवर्ड असेल, म्हणजे तोंडावर बोलणार असेल. मग तुम्हाला माहित आहे जे वल्लभभाई पटेल होते, ते फक्त तोंडावर बोलायचे, जे काही आहे ते तोंडावर बोलायचे. मग लक्षात ठेवायचं, प्रामाणिक आणि तोंडावर बोलणारा व्यक्ती म्हणजे लक्षात ठेवणार आपण अबोव बोर्ड. येते तुमच्या लक्षामध्ये, अबोव बोर्ड म्हणजे ऑनेस्ट अँड काय असेल तिथं, स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन. चेक करून घ्या आता, अबोव ऑल. अबोव ऑल काय दिसते चित्रामध्ये, अबोव ऑल म्हणजे असं दिसते की यांना वाटते, हे दोन जे कार्यकर्ते आहेत यांना वाटते, काय वाटते रे, की आपण सर्वात लवकर गेलो पाहिजे. पण तिथं गेल्याच्या नंतर असं लक्षात येते की ऑलरेडी 2 कार्यकर्ते तिथे येऊन बसलेले आहेत, बरोबर आहे की नाही. मग ते सर्वांच्या अगोदर येऊन बसले ना, येते तुमच्या लक्षामध्ये. यांना वाटत होतं की आपण सर्वात अगोदर तिथे जाऊन बसायला पाहिजे, पण जागा कोणी घेतलेली आहे, हे 2 कार्यकर्ते दिसत आहे तुम्हाला इथं. मग लक्षात ठेवणार आपण की अबोव ऑल म्हणजे काय, अबोव ऑल, अबोव म्हणजे वर, ऑल सर्वांच्या वर. म्हणजे इथं लक्षात ठेवणार आपण काय, बिफोर एव्हरीथिंग एल्स, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, सर्वां अगोदर किंवा इतर सर्व गोष्टी पूर्वी. म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्वी जर आपण ती गोष्ट करून दाखवली असेल, घडवली असेल, तर त्याला म्हटलं जाते अबोव ऑल, बिफोर एव्हरीथिंग एल्स. पॉइंट क्लिअर का? हे चित्राच्या स्वरूपामध्ये इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही पीडीएफ जी आहे समजा पीपीटी, मी तुम्हाला नायक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देतो. ओके, चेक करून येतं. समोरचे इडियम काय दिले, ॲज फिट ॲज फिडल. ॲज फिट ॲज अ फिडल म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, स्ट्रॉंग अँड हेल्दी. जसं आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर गेलो असेल तर असं काहीतरी चित्र तिथं दाखवल्या जाते, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही या हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ॲज फिट ॲज फिडल होसाल, म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग पण होसाल आणि हेल्दी पण होसाल. मग लक्षात ठेवायचं की आपला जो इथं चित्र दिसत आहे ते स्ट्रॉंग पण आहे, फिट पण आहे. मग मजबूत आणि काय म्हणू शकतो आपण, निरोगी, तर त्यालाच म्हटल्या जाते ॲज फिट ॲज फिडल म्हटल्या जाते. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चेक करून घ्या समोरची इडियम, ॲट रॅन्डम. इडियम अतिशय महत्वाची आहे. ॲट रॅन्डम म्हणजे काय, एमलेसली किंवा ध्येयरहितपणे किंवा हवेत गोळी मारणे. लक्षात ठेवा, ॲट रॅन्डम म्हणजे काय, जसं आपण मराठीमध्ये इडियम म्हणतो की हवेत गोळी मारणे, म्हणजे हवेत जेव्हा आपण गोळी मारत असतो याचा अर्थ काय झाला बेटा, याचा अर्थ असं झालेला आहे की वरती कुठला काही टार्गेट आहे का, नाही. जर आपण समोर गोळी मारत असेल तर याचा अर्थ काहीतरी होतो की समोर कोणतरी टार्गेट दिसत आहे, हे तुमच्या लक्षामध्ये. पण जेव्हा आपण हवेत गोळी झाडत असतो याचा अर्थ असतो की आपलं कुठलंच तिथं टार्गेट घेतलेलं आहे का, नाही. ॲट अ रॅन्डम आपण म्हणू शकतो, एमलेसली, कुठला तिथे टार्गेट नाही. जसं आपण म्हणतो ना की मी म्हटलं तुम्हाला की एखादी चेअर घेऊन ये रे, तर याचा अर्थ काय झालेला आहे की मी असं हे सांगितले नाही की ती येलोवाली चेअर घेऊन ये, रेडवाली चेअर घेऊन ये. याचा अर्थ काय की कुठली जे काही आहे एखादी घेऊन ये, याचा अर्थ कुठला तरी टार्गेट आहे का तिथं, नाहीये. मग लक्षात ठेवणार आपण, ॲट रॅन्डम म्हणजे काय, एमलेसली किंवा ध्येयरहितपणे किंवा हवेत गोळी मारणे. आपण ते मराठीमध्ये इडियम पण चेक करू शकतो. आता बघा, टार्गेट इथं आहे, कार्यकर्त्यांनी इथं जे समजा आपण काय म्हणू शकतो, हे बाण सोडलेले आहे. तर आता लक्षात ठेवणार आपण, यांचं जर चेक जर केलं तर कुठल्याच तिथं ध्येय नव्हता, म्हणजेच काय म्हणू शकतो, ॲट रॅन्डमली त्यांनी काय केलेलं आहे, तिथं बाण सोडलेले आहे. हे पण लक्षात ठेवणार आपण.
ऍट अ लूज एंड. ऍट अ लूज एंड म्हणजे काय लक्षात ठेवणार आपण? निष्क्रिय म्हणजे आळसी. निष्क्रिय किंवा काय म्हणू शकतो आपण? आळसी. अनऑक्युपाईड किंवा आयडियल म्हणू शकतो तिथं. बघा एकदम ऍट अ लूज एंड लक्षात ठेवणार आपण की जेव्हा आपण गावाकडे जातो आहे की नाही, आपल्या मित्राची आई आपल्याला म्हणत असते की हा एकदम रिकामटेकडा आहे, इथं असंच फिरत राहतो, घरी लवकर उठत नाही, याला घेऊन जा तू तुझ्यासोबत. बरोबर आहे की नाही? मग एकदम आळसी झालेला आहे तो, आयडियल झालेला आहे, अनऑक्युपाईड झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे काय की निष्क्रिय किंवा लक्षात ठेवणार आपण तिथं एकदम काय रे? आळसी. ऍट अ लूज एंड. लूज एंड लक्षात ठेवणार. लूज म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याचं बुद्धीचं लूज झालेला आहे, तो आळशी झालेला आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवणार आपण की अनऑक्युपाईड किंवा आयडियल. इडियम बघा त्याच्यानंतरची. ऍट अ लॉगर हेड्स. ऍट अ लॉगर हेड्सचा अर्थ होतो टू बी ऍट स्ट्रीप. टू बी ऍट काय दिलेलं आहे तिथं? स्ट्रीप दिले आहे, म्हणजे भांडणातच नाही. ऍट अ लॉगर हेड म्हणजे हेड्स बघा तुम्ही, हेड्स इथं दिसत आहे. ठीक आहे. ते लॉगर केलेले असं गुंतवलेले आहे एकमेकांमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय? जेव्हा दोन डोकं एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, याचा अर्थ काय होतो की ते काय आहे तिथं भांडणामध्ये काय तिथं व्यस्त आहे. म्हणजे लक्षात ठेवणार आपण भांडणात असणे किंवा टू बी ऍट स्ट्रीप असं लक्षात ठेवणार आपण ऍट अ लॉगर हेड्स. ठीक आहे. समोरची इडियम चेक करून घेऊ बेटा आपण काय म्हणतो काय नाही. ऍट ऑड्स. ऍट ऑड्स म्हणजे काय होतं? इन डिस्प्यूट किंवा वादात किंवा भांडणात असणे. हे सेम इडियम आहे. आता याच्यामध्ये जर चेक जर करून घेतलं ऍट ऑड्स मध्ये, तर इन डिस्प्यूट किंवा वादात किंवा भांडणात असणे असं म्हणू शकतो. जसं तुम्ही एसटी बसमध्ये प्रवास केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की दोन लेडीजची जर तिथं भांडण जर झाली असेल तर विषयच क्लोज आहे भाऊ तिथं. बरोबर. जागासाठी जर भांडण झाली असेल सीटसाठी तर विषय क्लोज आहे. मग ते ऍट ऑड्स. ऍट ऑड्स कधी वाटते आपल्याला? ऑड्स एकदम बेकार बेकार तिथे शिवीगाळ चालू आहे, भांडण चालू आहे. मग जो चांगला माणूस आहे त्याला थोडं ते ऑड वाटते. मग लक्षात ठेवणार आपण ऍट ऑड कधी वाटणार आपण? जेव्हा इन डिस्प्यूट असेल किंवा वादात असेल किंवा भांडणात असेल. मग हे तुम्हाला दिसत आहे. लेडीजचं भांडण जर बघितलं तर मारामारी कमी आहे की नाही, शिवीगाळ जास्त, त्याच्यामध्ये केस ओढणे तोडणे हे जास्त तुम्हाला दिसते, बाकी काही दिसत नाही. येते तुमच्या लक्षामध्ये? मग लक्षात ठेवणार इथे ऍट ऑड्स म्हणजे काय? इन डिस्प्यूट किंवा वादात किंवा भांडणात असणे. आता ही इडियम खूपदा आयोगाने विचारलेली आहे, तिला आपण स्टार ठेवणार आहे. चेक करून घ्या. अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. ऍपल म्हणजे माहिती आहे आपल्याला सफरचंद. डिस्कॉर्ड म्हणजे काय की ते काय असेल? भांडण असेल. आता समजून घ्या. कॉज ऑफ क्वारल त्याचं आन्सर हे दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन किंवा भांडणाचे कारण म्हटलेलं आहे. आता ही इडियम कशी आहे, कुठून आलेली आहे ते समजून घ्या. आता बघा, हे ग्रीक पात्रामधलं आपण म्हणू शकतो एक राजा आहे, त्याला अनेक काय म्हणू शकतो राण्या होत्या. तर आपण असं म्हणू शकतो की याला देव काय होऊन जातो रे? प्रसन्न होऊन जातो. म्हणजे पहिलेचे जे देव होते ते लवकर प्रसन्न व्हायचे. बरोबर आहे की नाही? मग देव त्याला एक ऍपल देतो आणि सांगतो तुझी जे प्रिय राणी आहे त्याला तू काय कर? हे ऍपल दे. बरोबर आहे. तुझी जे प्रिय राणी आहे त्याला तू काय कर? हे ऍपल दे. म्हणजे आता इथं काय लक्षात येतं? राणी तर अनेक आहे पण ऍपल यांच्याकडे एकच आहे. मग ही गोष्ट सगळ्या राण्यांना कळते की बा राजा काय देणार आहे? ऍपल देणार आहे. मग जेव्हा राजा ऍपल देणार आहे असं लक्षात येते की यांच्यामध्ये काय चालू होऊन जाते बेटा? भांडण चालू होऊन जाते. मग मला सांगा भांडणाचं कारण काय झालं? तर भांडणाचं कारण झालेलं आहे हा ऍपल. भांडणाचं कारण काय झालं रे? ऍपल. आपल्या जीवनामध्ये पण असं असते, दोन मित्र चांगले असतात बरं, त्याच्यामध्ये एक ऍपल येऊन जातो. मग दोघं भांडणामध्ये, दोघं मित्रांमध्ये तो भांडण लावून देतो. बरोबर आहे की? मग ते कोण असेल तुमचे तुम्ही ते लावून टाका, ट्रेस करून टाका. पण इथेच समजून घ्या ॲन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय? कॉज ऑफ क्वारल. कॉज म्हणजे कारण, क्वारल म्हणजे भांडण. म्हणजे भांडणाचे कारण जर बघितलं तर ऍपल होता तो कशामध्ये? या पात्रामध्ये. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ऍट क्रॉस पर्पज. बघा ऍट क्रॉस पर्पजचा अर्थ काय? जर मला सांगा पर्पज जर क्रॉस असेल
याचाच अर्थ काय की दोघांचं इंटेन्शन वेगळं असेल. बघा तुम्हाला इथं 2 मार्ग जाताना दिसत आहे क्रॉस मध्ये, तर याचा अर्थ काय होतो, यांचं इंटेन्शन पण काय असेल वेगळं असेल. म्हणजे मला लक्षात येते की ऍट क्रॉस पर्पज जर क्रॉसच असेल तर यांचं इंटेन्शन पण वेगळंच असेल बेटा. लक्षात ठेवणार आपण. हॅव कन्फ्लिक्टिंग काय असेल इथे इंटेन्शन, म्हणजेच काय परस्पर विरोधी हेतू. म्हणजे कार्यकर्ता जर बघितलं, ठीक आहे, कार्यकर्ता आहे शिवसेनाचा, बरोबर, उदाहरण आहे फक्त, काही असं मनाला लावून नका घेऊ, ठीक आहे. आणि तिकडे जर बघितलं साहेब चालले राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे लक्षात ठेवणार आपण. पर्पज जर बघितलं दोघांचं काय रे क्रॉस आहे, म्हणजे लक्षात म्हणू शकतो ऍट क्रॉस पर्पज म्हणजे काय हॅव कन्फ्लिक्टिंग इंटेन्शन, दोघांचं इंटेन्शन काय असेल तिथं वेगळं असेल. चेक करून घ्या समोरचं. बघा आफ्टर ओन्स ओन हार्ट. आता लक्षात ठेवायचं, आपण म्हणतो ना की तू किंवा माझ्या मनात जवळची आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो माझा जीव आहे, माझा हार्ट आहे तू. याचा अर्थ काय आफ्टर वन्स ओन हार्ट म्हणजे काय की एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती तिथं मनाजवळ असते, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो टू वन्स लाइकिंग, एखाद्याची काय रे आवड. मग जेव्हा आपण म्हणत असतो की मेरा दिल का तारा है तू, मग लक्षात ठेवणार आपण एखाद्याची आवड. आता इथं तुम्हाला काय दाखवलंय, इथं पाणीपुरी दिसत आहे सर, मग इथं लक्षात ठेवू आपण एखाद्याची आवड असू शकते. मुलींची तर इथं जास्त दिसते पाणीपुरी, म्हणजे त्यांच्यासाठी ते सगळं जीवन म्हणजे काय पाणीपुरी असेल. लक्षात ठेवणार आपण. ऍट वन्स लाइकिंग म्हणजे काय की एखाद्याची आवड असणे, किंवा आफ्टर वन्स ओन हार्ट जेव्हा आपण हार्टच्या जवळ असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे टू वन्स लाइकिंग. ठीक आहे, चेक करून घ्या.